मराठी माणूस पुढे जातात, खूप असं प्राऊड फील अगदी खरं आहे खरं आहे हो. अगदी हे तुमचा अमिताभ बच्चन बरोबर पण फोटो झालं. अमिताभ बच्चन कडून आपलं कौतुक झालेलं आहे. हो. हो पनीरची सुक्की भाजी बनवलेली आहे. आज पाडवा आहे आणि चपाती बनवलेली आहे. ही रबडी आहे. परी मस्त एन्जॉय करते. परी खूप छान झाली ना रबडी. मी पण इथं जेवायला घेतलेलं आहे. रबडी पेलेली आहे मी. इथे मस्त रबडी बनवलेली आहे. तुला अजून देऊ? लय आवडली ना तुला? खूप आवडली ना? पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. पाडवा असल्यामुळं आज ओळत आहे हजबंडला माझ्या. आम्ही चाललेलो आहे अक्कलकोटला. आमचा अचानक प्लॅनिंग झाला. प्लॅन करून कधीच जाणं होत नाही, त्याच्यामुळे अचानकच जाणं होतं. तर अचानक ठरलं असं, पण असं एवढं काय विशेष नाही. पण आम्ही रूम भेटली, आम्ही रूम बुक केली ऑलरेडी. सोलापूरमध्ये सिद्धेश्वर मंदिर आहे, तिथं आपल्या मित्राचं घर आहे आणि त्याने तिथं जाऊन रूम बघितली. सिद्धेश्वरला जाऊन लॉजमध्ये आम्ही रूम बुक केली, कारण ऑलरेडी तिथं खूप रश आहे आज उद्या. त्याच्यामुळं ते आम्ही अक्कलकोटला पण रूमची व्यवस्था केली होती, पण खूप रश आहे. रेंट पण खूप काही पण सांगायला लागले. जे आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो ते आता 500-1000 रुपये एक्स्ट्रा वाढावं लागले. तर म्हटलं की जाऊ आपण एक. आणि आमची जायची इच्छा होती, ते 1K झाले त्यावेळेस जायची इच्छा होती, पण CAची एक्झाम असल्यामुळे जाणे काही शक्य झाले नाही. त्याच्यामुळे म्हटलं आता सुट्ट्या पण आहेत, त्याच्यामुळे जाऊन यावं. एक सगळ्यांच्या सुट्ट्या आहे ना, सुट्ट्या पण आहे आणि परत फॅमिलीला सुट्टी पूर्ण, तर जाण्यात मजा जास्त आहे. हो. नाहीतर यांचा जॉब, याची सुट्टी, याची नाही सुट्टी, फॅमिली डिस्टर्ब होती. मग पण गेला सुट्टी मारून अचानक. तर त्याच्यामुळे आम्ही उद्या संध्याकाळी येणार आहे. 1 नाईट स्टे करणार आम्ही तिथे. 1 नाईट स्टे करणार आहे. तिथे 7 वाजता निघणार, 7:30 आणि 8 वाजता आरतीला पोहोचणार, किंवा 6ला निघाल, 7 वाजता आरतीला जाणार. मग तिथून मग रिटर्न आम्ही पुढे गाणगापूरला जाण्याचा प्रयत्न चालू आहे. बघू आता तिथं किती दर्शन, किती लाईन जास्त असेल तर गाणगापूर होतं की नाही बघावं लागेल. गाणगापूर तिथून जास्त नाही, 75 किलोमीटर आहे, पण रोड खूप खराब आहे साईडला. रस्त्याने जास्त टाइम. आणि आम्हाला खूप इच्छा होती स्वामीकडे जायची, पण मुहूर्त लागत नव्हता. आणि मागच्या वेळेस हे बोलून गेले, पण नाही झालं शक्य. देव सुद्धा माफ करू. म्हणजे देवाला माहिती आहे की यांचे काय किती प्रॉब्लेम. हिचं 10वीचं वर्ष आहे, हिची एक्झाम पण आहे CAची. त्याच्यामुळे आता फायनली आता चाललेलो आहे आम्ही. आम्हाला 3-4 तास लागेल आहे ना. 4 तास. 10 वाजता पोहोचेल, 10-10:15ला पोहोचेल तिथे. आणि काय रूम बुक केल्यामुळे तिथे डायरेक्ट बाहेरून जेवण करून जाणार आहे आणि डायरेक्ट रूमवर स्टे करणार आहे. चला तर मग भेटू या रूम मध्ये एकदा. एक छोटासा एक व्हिडिओ काढू आणि मग आता आम्ही तिकडे जेवण करतानाच भेटतो डायरेक्ट, किंवा मग आधी मध्ये शूट करेल त्यावेळेस भेटूया. आता आम्ही आहे पेट्रोल पंपच्या इकडे. CNG भरतोय. आता 7 वाजलेले आहे. आपल्याला 3 तास लागणार आहे जायला. 10-10:30 वाजतील सोलापूरमध्ये जायला. मग उद्या सकाळी स्टे करून उद्या सकाळी आपण जाणार आहे. म्हणजे स्टे करायला मला तरी मजा येते. वाजले आहे 10:30. आता अजून आम्ही जेवलेलो नाहीये, जेवायला जाणार आहे. मॅप पण लावलेला आहे हॉटेलचा. 11 मिनिटात पोहोचेल आम्ही. तिथेच भेटूया आपण आता हॉटेलमध्ये. आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे.
खूप सारी गर्दी आहे हॉटेलमध्ये. पार्किंग आहे हे हॉटेलचं. आम्ही दरवेळेस आलो की इथेच येतो, हॉटेल निसर्ग. आम्ही आता हॉटेलमध्ये एंट्री केलेली आहे. खूप सारी ॲक्टिव्हिटी आहे, पाहू शकता तुम्ही. नमस्कार, आपण निसर्ग हॉटेलचे ओनर यांच्याशी थोडं बोलणार आहे. तर सर, तुमच्या हॉटेलला किती वर्ष झाले? आधी हॉटेलला 35 वर्ष झाली. अरे बापरे. आणि एवढी रश असते ना तुमच्या हॉटेलमध्ये? हो. खूप रश असते. कसं काय म्हणजे एवढं नाही का? नाही, कसं आहे, आता वडिलांनी हे चालू केलं आहे. हां. वडिलांची प्रेरणा होती की वडिलांचं होतं की जे आपल्या काय महाराष्ट्रीयन पद्धतीचे जे काही आपले ॲटम आहेत, जे आपले शेंगापोळी असू दे, खवापोळी असू दे, किंवा आपलं मटकी उसळ, गाठी शर्वा, ठेचा, बेसन, ज्वारीची भाकरी, लसूणी मेथी, ह्या काही महाराष्ट्रीयन पद्धतीच्या ज्या भाज्या ज्या आहेत त्याच वेळोवेळी आणि जवळजवळ किती जरी वेळ खाल्लं की आणि कधी जरी खाल्लं तर त्या गोष्टी बाधत नाही. त्याने हे कंटिन्यू आयटम चालण्यासारखे. आणि ह्याच्यामध्ये वर्ग नाही असं घ्यायलाच आवडतं असं काही नाही. सर्व खाणारा वर्ग ह्याच्यामध्ये सर्व आहे. म्हणून वडिलांनी हे चालू केल्यापासून ते आम्ही हे कंटिन्यू केलं आणि आम्ही जर मोठ्या प्रमाणात आम्ही हे चालू केलं आम्ही सगळं. हो. आणि आमची 5-6 वेळ झाली आम्ही इथेच येतो अक्कलकोटला जाताना. क्वालिटी खूप छान असते. अगदी बरोबर. अगदी. हां. आणि वेटिंग बरोबर. वेटिंगला भरपूर असतं. हां. हो. जवळजवळ आहे जवळजवळ. आणि खूप ॲक्टिव्हिटी पण आहे. बरोबर. आणि आता बघा 12 वाजले तरी पण रश भरपूर आहे. तिकडे पण आहे सिटिंग, इकडे पण आहे. तर मराठी माणूस पुढे जातात, खूप असं प्राऊड फील होतं. अगदी खरं आहे. खरं आहे. हो, अगदी खूप प्राऊड फील होतं. बरोबर. आणि तुमचा अमिताभ बच्चन बरोबर पण फोटो झालं. अमिताभ बच्चन कडून आपलं कौतुक झालेलं आहे. हो. हो. कळत. हां. तर खूप प्राऊड फील होतं की आपले मराठी नाही, माणूस खरं आहे ना. अगदी खरं आहे. म्हणजे मराठी कलाकार जवळजवळ सगळे येऊन गेल्यासारखे आपल्या हॉटेलला भेट दिलेली आहे त्यांनी. ती आपल्या जेवणाचा आस्वाद घेतला आहे त्यांनी. जेवण ते केलेलं आहे. जेवणाचं कौतुक केलेलं आहे जेवणाचं. वारंवार येतात पण ते. हो. जेवण खरंच खूप छान असतं तुमचं. अगदी खरं आहे. हो. आणि सगळे पारंपरिक पदार्थ इथं सगळं अगदी पारंपरिक पद्धत सगळं. पुरणपोळीपासून ते सगळं. चपाती खूप गरम गरम चपाती होती. हो. एकदम आहे ना. ज्वारीची भाकरी मिळणार. ज्वारीची भाकरी आपण म्हणजे ज्वारी वापरतो ते मालदांडी ज्वारीचीच भाकरी वापरतो. आणि सोलापूर सारख्या ठिकाणी एवढं छान हॉटेल. खरं आहे. अगदी खरं आहे. खूप किती छान म्हणजे बरोबर. छान वाटतं नाही का असं. आणि तुमचा पण स्वभाव खूप आवडला की तुम्ही लगेच थँक्यू. interview देण्यासाठी तयार झाले. नाही, खरंच ना. हो. मी आता बाहेर बोलले पण यांना की ओनर सर गर्विष्ठ नाही नाही, अजिबात. खरं आहे. अगदी बरोबर आहे. डाऊन टू अर्थ एकदम. जे आपण ग्राहकाबरोबर जे मानतो आपण नाळ जोडलेले आहे हो. ते आपण ते अजून कंटे आपण हे करतो आपण सगळं. बरोबर आहे. आणि लगेच तयार पण झाले. हा. दुसरं कोणी असतं तर म्हणले असं मी नाही करणार. अगदी खरं आहे. ओनर असून त्यांचा स्वभाव एवढा छान आहे. एवढी रश असून पण त्यांनी आपल्याला वेळेत वेळ काढून आपल्याशी नाही मुलाखत दिली. त्याच्याबद्दल सरांचं मनापासून Thank you. धन्यवाद. अगदी नक्की. अगदी नक्की. हो. यस. आणि तुमचं अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल खरंच मनापासून आभार. चालेल. आणि एकदा अवश्य भेट द्या ह्या हॉटेलला. हॉटेल खूप छान आहे. सगळं पारंपरिक पदार्थ भेटतात इथे आणि खूप छान आहे. 12 वाजेपर्यंत चालू असतं रात्रीच्या. चल. यस. थँक्यू सर. ओके. थँक्यू. एवढे पदार्थ मिळतात आणि याच्यापेक्षाही जास्त पदार्थ अजून आहे त्यांच्या मेनू लिस्टमध्ये. हॉटेल आहे. आता 11 वाजले. ॲक्टिव्हिटी पण खूप आहे. 11 वाजले तरी गर्दी खूप आहे. आमची ऑर्डर कधी येते काय माहिती. खूप लागलेली आहे. ऑर्डर दिलेली आहे. आजचा आवाज येतोय का नाही काय माहिती.
पण आम्ही ऑर्डर दिलेली आहे. पापड आलेले आहे आता. पनीर लंगोरी आलेली आहे. मुली असते काय? नाही क्या ब्रँड करी आले आले कलर है क्या ये? इसका है क्या? अच्छा कौन सा पानी मैंगो चॉकलेट स्ट्रॉबेरी मलाई पाइनएप्पल पिस्ता ड्राईफ्रूट काजू मसाला कलकत्ता मसाला बनाना मसाला सादा मसाला अरे बाप इतने पर वैरायटी पान में मेरे को तो एक ही सुना था मीठा पान और सब अनुभव कुछ तंबाकू भी नहीं मिलता क्या बात करे तंबाकू वाला पानी भी रखते सिगरेट तंबाकू कुछ नहीं दूसरा पान एक चॉकलेट घेऊ आपण. चॉकलेट चॉकलेट वाला है ना चॉकलेट वाले 3 देना 2 देना दो एक बच्ची खेल रही है ये चॉकलेट पान आहे स्पेशल पान आहे इथलं. याची किंमत कितीला आहे सांगू का 50 रुपयाला आहे की स्पेशल पान आहे इथलं खाल्लं तर एकदम चॉकलेट चॉकलेट राहील तुला पान माहिती. आता आम्ही हॉटेलवर चाललेलो आहे स्टे करण्यासाठी. बघा आता 12:15 वाजलेले आहे. 12:30 पर्यंत पोहोचेल आम्ही. मॅप लावलेला आहे. आता आम्ही सोलापूरमध्ये आलेलो आहे. 12:30 वाजले आहे रात्रीचे. आता आम्ही आलेलो आहे स्टे करण्यासाठी. चला आम्ही जातो आता यात्री निवास सिद्धेश्वर देवस्थान यात्री निवास यात्रिक निवास.